थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे निघालोय. आणि अचानक दुपारी प्लॅन झाला आणि मग आम्ही निघालो. कारण बाहेर फिरायचं म्हटलं की पावसाचं वातावरण बघून मगच घराबाहेर पडावं लागतं. कारण मुलं छोटी असली ना की मग पावसात बाहेर जाणं या गोष्टी काही शक्य होत नाहीयेत. कारण एकतर बाहेरचं वातावरण इतकं खराब आहे आणि लगेच आजारी पडतात. म्हणून शक्यतो जेव्हा पाऊस असतो तेव्हा आम्ही कुठे बाहेर जायचं प्लॅनिंग तर नाही करत. पण आज ऊन होतं, म्हटलं चला आता जाऊया. आणि पुण्यापासून अगदी जवळ म्हणजे 15-20 मिनिट 20 ते 30 मिनिटाच्या अंतरावर असलेलं खडकवासला डॅम आहे, तर तिथं आम्ही निघालो होतो. आणि आमच्या घरापासून सुद्धा खरंच खूप जवळ आहे, म्हणजे एक अर्ध्या 25 ते 30 मिनिटाचा रस्ता आहे. आणि ऊन पडलं होतं म्हणून निघालो. मस्त गाडी वगैरे काढली आणि टू व्हीलरवर फिरायचं म्हणजे पावसाळ्यात म्हणजे खरंच खूप छान आहे. पण ह्या दोन लहान मुलींना घेऊन फिरणं म्हणजे खरंच खूप अवघड सुद्धा आहे. तर निघालो होतो आणि निम्या रस्त्यात गेलो आणि त्याच्यानंतर इतका पाऊस सुरू झाला काय विचारू नका. आता छत्री तर घेऊन आलो होतो, पण एवढ्या चौघांना रेनकोट तरी कुठून घालणार? रेनकोट काय आणले नव्हते मी. छत्री आणली होती पण ती छत्री काय म्हणजे गाडीवर राहत नव्हती, वाऱ्यानं उडत होती. म्हणलं ठीक आहे, थोडाफार येतोय पाऊस. आम्ही तसंच वडणी पांघरून बसलो गाडीवर आणि निघालो. आता निघालो तर होतं तर म्हटलं कशाला रिटर्न जायचं ना, म्हणून मग निघालो. आणि कसं आठवड्यातून एकदा जरी कुठेतरी बाहेर गेलं नाही मुलांना घेऊन तर त्यांना सुद्धा फ्रेश वाटतं आणि आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. जसं की आपण आठवडाभरासाठी आपण स्वतः चार्ज होतोय असं वाटतं, म्हणजे एकदम फ्रेश वातावरण असतं. आणि कधीतरी निसर्गाच्या सानिध्यात गेलं ना तर मनाला सुद्धा एक अशी प्रसन्नता आणि शांतता वाटते. आणि असे दररोज आपलं धावपळीचं जीवन सुरूच असतं, मग कधीतरी सुट्टी दिवशीच तेवढा वेळ मिळतो. आणि पुण्यामध्ये पावसाळ्यात फिरण्यासारखं म्हटलं तर खूप ठिकाण आहेत, खूप. पण लहान मुलं असतील तर प्रत्येकाला त्या गोष्टी शक्य होत नाहीयेत. तर आम्ही आलो होतो फायनली, खडकवासला पोहोचलोय. आणि जिथून पाणी सोडलं जातं, दरवाजे आहेत त्या बाजूला आलो होतो, कारण पाणी सोडलेल्या मोऱ्या होत्या ना, तर ते खूप छान दिसतं बघायला म्हणून आलो होतो. आणि तो पूल जो आहे ना तो रस्ता खूप छोटासा आहे, त्याच्यामधूनच येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आणि जे बघणारे पर्यटक असते ते सुद्धा तिथंच असतात, त्याच्यामुळे तो खूप गर्दी असती. तिथे गेलो तर काय फक्त दोनच दरवाजे उघडे होते आणि पाऊस बंद झाल्यामुळे बाकीचे दरवाजे जे होते तर ते सगळे बंद केलेले होते, त्याच्यामुळे इतकं काही जास्त पाणी नव्हतं. आम्ही काल व्हिडिओ बघितले होते आणि पाणी जास्त होतं म्हणून आम्ही आज तिकडे जायचा प्लॅन केला, पण प्लॅन असा फ्लॉप झाला असं नाही म्हणता येणार. पण होतं, बघण्यासारखं छान होतं. आणि मागच्या बाजूला छोटे छोटे मुलं किंवा पॅरेंट्स पाण्यामध्ये उतरले होते. खरं तर तसं करायला न पाहिजे, कारण खूप सारा शेवाळा साठलेला होता, पाय वगैरे घसरू शकतो. आणि पाणी जरी कमी असलं तरी त्याचा प्रवाह जो आहे ना तो जास्त स्पीडने होता. तर पाऊस सुरू झाला होता आणि शिवण्याला भूक लागली होती म्हणून म्हटलं चला आता इथं भात झालं, कारण रस्त्यावरती आहे आणि मुलं घेऊन जास्त वेळ थांबण्यात काही अर्थ नाहीये. म्हणून आम्ही दुसऱ्या साईडला आलो होतो, जो की हा रस्ता सिंहगडला जातो, सिंहगड किल्ल्यावरती. आणि त्या बाजूला असं बसायला वगैरे किंवा पूर्ण जो खडकवासला डॅम आहे तो पूर्ण तिथून दिसतो. आणि फुलं भरले होते आणि सगळं लाल लाल पावसाचं पाणी होतं तिथं. आणि तिथं खाऊची खूप सारी दुकान आहेत, खूप म्हणजे खूप. ही सगळी खाऊचीच दुकान आहेत, सगळे प्रकार तिथे भेटतात. तर आम्ही बसण्यासाठी जागा शोधत होतो, कारण सगळीकडे फुल होतं. म्हणजे आम्ही असं ठिकाण बघत होतो की तिथून आम्हाला पाणी जवळ दिसलं पाहिजे, हवा छान आली पाहिजे. म्हणजे आलोय खडकवासल्याला तर तसा जो त्याचा नेचर आहे तिथलं तर ते बघता आलं पाहिजे असं शोधत होतो. आणि खूप सारी दुकानं आहेत. तर तिथं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी विकायला असतात ज्या की पावसाळ्यामध्ये खाल्ल्या जातात. कांदा भजी असेल, कॉर्न भेळ असेल, मॅगी असेल, कणीस असेल, पाणीपुरी, सगळं प्रत्येक गोष्ट तिथे मिळते. आणि अशा छान अशा चटया वगैरे टाकलेल्या असतात. पण ज्या दुकानापाशी आपण बसू शकतो की तिथून आपण खायला घेणार आहे तिथेच बसू शकतो. मग अशी एक छान जागा आम्ही बघितली, तिथे छान मस्त बसलो. आणि खरंच इतकं भारी वाटत होतं ना तिथं. हे बघा, तू हाय दीदी बघू, काय खायला आलोय आपण आता? इकडे बघ, भजी. कोण खाणार खरं? मी तू भजी खाणार? मग बाबा आमचे मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी घेऊन आले आणि आमच्या सर्वज्ञाचा आनंद काही असा होता भजी बघून. कारण तिला कुठल्याही प्रकारची भजी इतकी आवडतात ना, काही विचारू नका. कांदा भजी तर खूप जास्त त्यातल्या त्यात मस्त. त्याने काही कांद्याची चटणी वगैरे दिली नव्हती, पण भजी मात्र मस्त होती. आणि अशा वातावरणात बसून मस्त अशी गरमागरम कुरकुरीत कांदा भजी खातोय, म्हणजे त्याची चव खरंच काय. त्याच्यानंतर सगळं झालं, फिरून वगैरे खाऊन पिऊन झालं, घरी आलो. येताना काही शूट नाही घेतलं कारण पाऊस येत होता आणि गाडीवर होतो त्याच्यामुळे. आणि रात्री मामा आलाय, कारण मामाची आज मीटिंग होती ऑफिसला म्हणून. आणि आम्ही खडकवासल्याला गेल्यानंतर मामा घरी आला होता मीटिंग मधून. माऊली दादा सुद्धा आला होता आणि मामाने येताना ह्या दोघींना मोठ्या कॅडबऱ्या घेऊन आला होता.
कारण तिने सकाळी जाताना सांगितलेलं की मामा मला मोठी कॅडबरी आण म्हणून. तर आता त्यातला तुकडा तुकडा काढून ही सगळ्यांना देत होती आणि दोघींना 2 वेगवेगळ्या आणल्या होत्या. दोघीच्या दोघींनी फोडल्या होत्या आणि खायचं चालू होतं. तर शक्यतो आम्ही जास्त यांना घरी कॅडबरी वगैरे आणत नाही, पण घरी असं कोण आलं की मग यांची मज्जा असते. म्हणजे आणि हे बघा त्याच्यानंतर कॅडबरी वगैरे खाऊन झाली, आमचं चहा पाणी झालं आणि ह्या मॅडमनी ह्या दोघींनी मिळून मामाचा असा छान मेकअप केला होता. एकीनं 2 जुट्टे घातले होते, एक मेकअप करत होती, पावडर लावत होती, असं सगळं काही यांचं चालू होतं. आणि मामा म्हणजे खरंच हक्काचा माणूस. वडील म्हणजे बाबा आणि मामा या दोघांचं जे असतं ना ते मुलींसाठी खूप काही असतं. खूप म्हणजे शब्दात नाही व्यक्त करता येत. म्हणजे प्रत्येक गोष्ट ते त्यांना करू देतात. मग ती काही का असेना. असा सेम मेकअप त्या बाबांचा सुद्धा करतात दोघी जणी. म्हणजे आता जुट्टे घातले होते, विचरायचं, पावडर लावे, लिपस्टिक, गळ्यातलं, कानातलं सगळं काही करतात त्या. आणि तुम्ही याच्या अगोदरच्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल की मामा झोपला होता आणि या दोघी त्याला मेकअप करत होत्या. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी घरी पाहुणे आले, त्याच्यामुळे काय मला व्हिडिओ नाही कंटिन्यू करता आला. आणि दुसऱ्या दिवशी पण पाहुणे होते, त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही शूट केला. कारण प्रत्येक जण व्हिडिओमध्ये यायला कम्फर्टेबल असतं असं नाही, म्हणून मी शक्यतो नाही घेत त्यांना. तर नंतर हा डायरेक्ट मी तिसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट केलाय. शिवण्याला स्कूलमधून घेऊन आले होते आणि या मस्त अशी शेंगदाण्याची पोळी खात होत्या. आणि त्यांना असं घर बनवायचं होतं आणि त्याच्यामध्ये बसून शेंगाची पोळी खायची होती. त्याच्यानंतर ओंकार दादा घरी आला आणि मग मस्त आम्ही बाल्कनीमध्ये बसून चिवडा वगैरे खाल्ला. कारण पाऊस येत होता आणि अशी काही जास्त भूक नव्हती, थोडीशी लाईटली भूक होती, म्हणून म्हटलं शॉर्टकट काहीतरी खाऊया. आणि अशी कपड्यांच्या दोऱ्या बघितल्या ना की खरं वाटतंय आत्ता कसा म्हणजे आत्ता खरं पावसाळा चालू आहे असं वाटतंय. म्हणजे खरंच पावसाळा आहे असं. असे कपडे बघितल्यानंतर हे 2 दिवसाचे कपडे पाहुणे वगैरे घरी असल्यामुळे काय तर डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला चालू करते मी. बघा या माझ्या चिमण्या तिकडे अभ्यास करत बसल्यात आणि माझी संध्याकाळची काम चालू आहेत. की घासलेली भांडी वगैरे वाळले ते लावायचे आता मला ट्रॉलीमध्ये. आणि इकडे मी दूध उकळायला ठेवले. तर हे 1 लिटर दूध आहे, हे 1 लिटर दूध आहे. सकाळी मी 2 लिटर दूध घेतलं होतं. काय रे तू काय हा करा ना, करा अभ्यास करा. 2 लिटर घेतलं होतं. आता हे कढईत ओतले म्हणजे याचा मला खवा बनवायचा आहे म्हणून. कारण 2-3 दिवसापूर्वी बाबा बोलले होते की मला ना म्हणजे असं गावरान खवा खायचा आहे घरी बनवलेला. पण त्यांना तो गावाकडचा चुलीवरचा खायचा होता. आता इथं तर काय आपल्याकडे चूल नाहीये, आपण मांडू पण शकत नाहीये सिटीमध्ये. म्हटलं चला गॅसवरचा तर बनवूया घरचा खवा छान. कारण बाहेरचा खवा असतो पण ते भेसळण हे तेल जसं आपण घरी बनवतो तसं ओरिजिनल थोडी ना भेटतं. शेवटी घरची ती घरची चव असते, बरोबर ना. तर मग आता 2 दूध उकळायला ठेवल्यात. आता पटकन कामं करून घेते आणि मग इकडे तोपर्यंत बारीक गॅसवरती दूध पण आटतंय. आता उकळल्यानंतर परत फुल गॅस करून हलवत बसावं लागेल, तेव्हाच पटकन होईल माझा तो, नाहीतर नाही व्हायचा. बघू आता तर दूध गरम करायला ठेवले, तोपर्यंत बाकीची कामं करून घेते मी. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हे काम म्हणजे बायकांच्या आयुष्यातील कधीही न संपणारं काम, एकदम जवळचं. त्या पावसामुळे काय होते, खरंच भांडी वाळत नाहीयेत आणि वाळल्याशिवाय भांडी ट्रॉलीमध्ये लावता येत नाहीत. म्हणजे किती जरी बाहेर बाल्कनीमध्ये वगैरे ठेवली, हवेला ठेवली, तर इतकं कंटिन्यू पाऊस चालू आहे, ऊनच पडत नाहीयेत, वारच नाहीये, तर कुठून वाळणार. त्याच्यामुळे थोडीफार सुकली की म्हणजे पाणी नितळलं की छान अशी कपड्याने पुसून घ्यावी लागतात रुमालाने आणि मग भांडी ट्रॉलीमध्ये लावावी लागतात. कारण नाहीतर भांड्यांना डाग पडतात आणि ट्रॉलीला सुद्धा गंज पकडतो. तर पटपट मी सगळी कामं आवरून घेतली. या दोघींचं पाठीमागं चालू आहे, बसून अभ्यास करतायत. आणि यांचं प्रेम असताना काही जास्त वेळ नाही टिकत, अगदी थोडा वेळ टिकतं, त्याच्यानंतर मग धराधरी सुरू असते. म्हणजे शिवण्य नाही भांडण करत, पण सर्वज्ञ खूप आगाऊपणा करते आणि भांडण सुद्धा करते. आता भांडी वगैरे लावून झाली होती, तर म्हटलं बाकीचा पसारा आवरून घेऊया. आणि हे माझं संध्याकाळचं रुटीन आहे. आता इथे मी ठेवलंय, दूध आटायला ठेवलं होतं, बऱ्यापैकी निम्मा आटले आता ते. आता गॅस एकदम बारीक केलाय मी आणि काम करत करत याच्याकडे सुद्धा लक्ष देते. आणि चाललंय की बाबा मिक्स करायचं. एक तर मोठीकडे ठेवले मी उतू जाऊ नये म्हणून, आणि मध्ये मध्ये मी त्याला हलवत सुद्धा राहते. आता बरे निम्मा आटले, अजून निम्म पेंडिंग आहे. त्याच्यानंतर हे बघा काय चालू आहे इथं आमचं. आता आमची दीदी तर टीव्ही मध्ये बघून डान्स करत होती आणि इथं किचन मध्ये बसून दीदी कसं करते तसं दीदीची नक्कल करत होती. कारण दीदीने गॅदरिंगला वगैरे जी गाणी घेतली होती ना, तसा डान्स सर्वज्ञ करायला बघते. आणि शिवण्या सुद्धा पहिल्यासारखा आता इतका काही डान्स नाही काय करत, कारण तिला वेळच नसतो तेवढा. स्कूल, अभ्यास या सगळ्या गोष्टींमध्ये ती इतकी बिझी असते ना की म्हणजे तिला या बाकीच्या गोष्टी करायला वेळच नाही मिळत. त्याच्यानंतर हे दूध सुद्धा बऱ्यापैकी आटत आले. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा जवळजवळ अजून एक 5-10 मिनिटं आटवलं की मग याचा पूर्ण खवा होईल. मला बासुंदी नाही करायची, मला याचा खवा बनवायचा आहे. आणि मी इथं 1.5 लिटर दूध आटायला ठेवलं होतं. आता 1.5 लिटर दुधाचा किती खवा होतोय, एखादी मोठी वाटी वगैरे होईल, कारण जास्त काही होत नाहीये. आणि आपलं कसं घरचं गावरान दूध असतं ना, तर त्याचा जास्त खवा होतो, कारण ते निरसा असतं म्हणून. आता बाबा याची वेळ झाली होती म्हणून पटकन मी दुसरीकडे चहा पण ठेवून घेतला. मस्त चहा पाणी वगैरे झालं आमचं.
खवा सुद्धा झालाय, थंड करायला ठेवल्यानंतर दाखवते मी तुम्हाला किती झालाय ते. आणि बाबा ऑफिस मधून आले होते, त्याच्यानंतर मग आज ते खूप जास्त कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं मग आज जेवण पार्सलच आणूया. म्हणून मस्त अशी व्हेज बिर्याणी पार्सल आणली होती. आणि आमच्या बिट्टूला वरचा वरचा जो मसाल्याचा भात असतो तो फक्त द्यावा लागतो. मग शिवान्या बाकी सगळं तिखट वगैरे खाते, पण सर्वज्ञ इतक्या काही भाज्या खात नाहीये. आणि शक्यतो कधी बाहेरची बिर्याणी खात नाही बरं का, म्हणजे मलाच आवडत नाहीये. पण आज खूप जास्त कंटाळा आला होता, माहित नाही कशाने. म्हणून मग आणि हे वातावरण पण असं आहे ना पावसाचं, की त्याच्यामुळे इतका कंटाळा येतोय काय विचारू नका. छान जेवण वगैरे झालं, भांडी घासून घेतली आणि 1.5 लिटर दुधाचा इतका असा खवा माझा झालाय बघा तयार. आता याच्यामध्ये मी साखर वगैरे सुद्धा घातली. चवीला म्हणाल तर अप्रतिम खवा तयार झालाय. तर त्यामध्ये मी फक्त वेलची पावडर आणि थोडीशी पिठी साखर ऍड केली आणि छान मिक्स करून घेतलं. एकदम मस्त असा खवा तयार झालाय. आणि या गोड खव्यासोबतच आज मी इथंच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब